बरं का मुलांनो, मी मंगला आवळगावकर. आपली आता किती गट्टी जमली आहे ना. रोज रोज मी गोष्टी सांगते आणि तुम्ही पण गोष्टी ऐकता. तर आज आता श्रावण महिना अर्धा संपला, अर्धाच राहिला आहे. आणि मग भाद्रपद महिना सुरू होईल. मग काय होईल, गणेश चतुर्थी येईल ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मग गणपती बसतील तेव्हा 10 दिवस गणपतीचा उत्सव चालेल. आणि मग तेव्हा आपण खूप धमाल करतो बरं का. त्या गणपतीचा जन्म कसा झाला त्याची ही हकीकत सांगणार आहे मी बरं का तुम्हाला. आता ह्या गणपतीचं इतकं महत्त्व आहे ना. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी आपण गणपतीला पहिल्यांदा मान देतो, म्हणजे अग्रपूजेचा मान त्याला असतो. काही लिहायचं असलं तर आधी आपण श्री गणेशाय नमः असं लिहितो. कुठलाही ग्रंथ लिहायचा असला तर गणपतीला सर्वात आधी नमन करून मग इतर देवतांना नमस्कार करून मग आपण ग्रंथ लिहितो. तर असं हे गणपती हे खूप मुख्य आराध्य दैवत आहे आपलं सगळ्यांचं. तर त्या गणपतीचा जन्म कसा झाला. आता गणपतीचे आई वडील कोण माहिती का तुम्हाला? भगवान शंकर आणि पार्वती, त्यांचा हा मुलगा गणपती. त्यानंतर ते कैलास पर्वतावर राहत असतात शंकर आणि पार्वती. आणि शंकरांना तर काय ते तपश्चर्याच करत असतात ना, सारखे रामनामाचा जप करत असतात, सारखं ध्यान लावून बसतात. मग ते एकदा कैलास पर्वतावर त्यांच्या जपाच्या ठिकाणी जातात आणि ध्यान लावून बसतात तिथे. बरीच वर्ष ते येतच नाहीत, त्यांचं ध्यान काही संपत नाही, ते ध्यान लावून बसलेलेच असतात. मग काय होतं, इकडं तोपर्यंत पार्वती एकटीच राहत असते ना. एके दिवशी काय करते पार्वती, आपल्या अंगाला सगळ्या अंगाला उठणं लावते बरं का. आणि मग ते उठणं चांगलं सुकोस्तर राहू देते. आणि ते उठणं सुकलं सगळं अंगाला लावलेले की सगळं चोळून चोळून सगळं ती काढती आणि एके ठिकाणी जमा करते ती. आणि त्याचा एक गोळा तयार करते. आता उठणं म्हणजे काय, आता हल्लीच्या बायका बघा ते फेस पॅक वगैरे लावतात की नाही, तशा प्रकारचं. पूर्वी काही साबण नसायचं ना. पूर्वी असं सुगंधी तेल लावायचं, उठणं लावायचं आणि अभ्यंग स्नान करायचं, अशी पद्धत होती त्यावेळेला. तर ते उठणं किंवा चंदनाची उटी लावायची. तर ते उठणं तिने सगळं गोळा केलं आपल्या अंगाला लावलेलं सुकल्यानंतर. आणि त्याचा एक असा गोळा केला. गोळा केला आणि तिला काय वाटलं कोणाच ठाऊक, तिने त्याला नाक, डोळे, कान सगळं काय केलं, हात पाय सगळं केलं, माणसाचं रूप दिलं त्याला. आणि ते करत असताना काय झालं, पार्वतीला येत होता संजीवनी मंत्र येत होता. कोणता मंत्र येत होता? संजीवनी मंत्र. आणि मग तो जो तिने चित्र केलं होतं ते जिवंत झालं ना. आणि तो गणपती तयार झाला. अशा रीतीने गणपतीचा जन्म झाला. पण शंकर इकडं तपश्चर्याच करत बसलेले होते. शंकरांना काहीच माहीत नाही. गणपती चांगला 4-5 वर्षाचा झाला बरं का. आणि मग शंकर ध्यानातून बाहेर आले आणि मग ते घरी आले तर पार्वती आंघोळीला गेलेली होती. आणि गणपतीला तिने सांगितलं होतं की हे बघ मी आंघोळीला चालले म्हणे आणि मी बाहेर असतो, कुणालाही घरात येऊ देऊ नकोस असं म्हणून तिने त्याला दारात बसवलं होतं. आणि गणपती पहारा देत बसलेला होता. आता तेवढ्यात शंकर आले. आता गंमत काय झाली, शंकराने गणपतीला कधी पाहिलं नव्हतं, गणपतीने पण शंकरांना कधी पाहिलं नव्हतं. शंकरांना काही गणपती आतमध्ये जाऊ देना. शंकरांनी त्याला सांगितलं, अरे मी या घराचा मालक आहे म्हणे, तू असं कसं मला जाऊ देत नाही आहेस म्हणून. पण गणपती काही ऐकायला तयार होईना. तो म्हणाला, मी माझ्या आईची आज्ञा मोडणार नाही. मला माझ्या आईने सांगितले की मी बाहेर असतो, कुणाला आत सोडायचं नाही म्हणून. असं थोड्या वेळ त्यांचं बोलणं झालं. मग शंकरांना खूप राग आला बरं का. आणि शंकरांनी काय केलं, गणपतीचं मस्तक छाटून टाकलं, उडवलं. हे सगळं गोंधळ पार्वतीला आतमध्ये आवाज ऐकू गेला.
नंतर ती आली बाहेर बाहेर आली पाहते तर गणपतीचं मुंडकं धडा वेगळं झालेलं आणि तो रक्ताच्या थारोळ्यात बसलेला. मग ती खूप रडायला लागली, शोक करायला लागली. आता शंकरांना तर काहीच माहिती नव्हतं ना. आणि मग तिने सगळी हकीकत शंकरांना सांगितली की मी असंच उठणं सगळं अंगात माझ्या काढलं होतं आणि त्याचा गोळा केला आणि संजीवनी मंत्र म्हणाला म्हणून मग त्या सजीव झाला आणि हा आपलाच मुलगा आहे गणपती म्हणून. आणि तुम्ही असं कसं केलं म्हणून मग गणपतीनं पण खूपच शंकरांनाही फार वाईट वाटलं. एवढा सगळा गोंधळ चालू होता तोपर्यंत कैलास पायराचा पर्वतावरून सगळे गण पण तिथं आले शंकरांचे. मग शंकरांनी काय केले, सगळे गण जंगलात पाठवून दिले आणि त्यांना सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा जो प्राणी तुम्हाला दिसेल त्या प्राण्याचं मुंडकं तोडायचं आणि घेऊन यायचं. आता ते गण गेले जंगलामध्ये पाहायला. तर मग गेल्यानंतर एका त्यांच्या गणाला एक छोटंसं हत्तीचं पिल्लू दिसलं पहिल्यांदा. सर्वप्रथम त्यांनी काय केलं, त्या हत्तीचं मुंडकं छाटलं आणि इकडं शंकरांना आणून दिलं आणि शंकराने मग ते गणपतीच्या धडावर बसवलं. म्हणून मग शंकराचं काय आहे, अर्धरूप माणसाचं आहे आणि त्याचं तोंड जे आहे ते हत्तीचं आहे. डोळे बारीक आहेत, सुपासारखे मोठे मोठे कान आहेत, लांब सोंड आहे त्याची, असं त्याचं रूप आहे. विचित्रच आहे ना रूप हे, पण ते अशामुळं त्याचं असं रूप झालेलं आहे. आणि अशा रीती गणपतीचा जन्म झाला आणि मग त्याला अग्रपूजेचा मान मिळाला. आणि मुख्य म्हणजे तो विद्येची देवता आहे, खूप विद्वान आहे, तो हुशार आहे खूप. अगदी 64 कला, सगळ्या विद्या सगळं त्याला येतं. आणि अशा प्रकारे हा विद्येची देवतेचा असलेला अग्रपूजेचा मान असलेला गणपती, त्याचा जन्म अशा प्रकाराने झाला. इतकंच नाही तर तो युक्तिवाद इतका होता की त्याचा मोठा भाऊ कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये एकदा स्पर्धा लागली पृथ्वी प्रदक्षिणेची. आता गणपतीचं पोट खूप मोठं होतं, लंबोदर. तो दुडू दुडू लुटू लुटू चालायला वेळ लागायचा त्याला. कार्तिकेय तुडतुडीत होता, तो गेला पृथ्वी प्रदक्षिण्याला. आणि गणपती युक्तिबाज होता ना, बुद्धिमान होता, तो पृथ्वीची प्रदक्षिणा करायला गेलाच नाही. त्याने आपल्या आईवडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नमस्कार केला. आणि अशा रीतीने मग आईवडिलांना 3 प्रदक्षिणा घातली की पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. अशा रीतीने तो स्पर्धा जिंकला. कार्तिकेय येऊन पाहत होतं गणपती अगोदरच हजर. असा युक्तिबाज आणि हुशार गणपती होता आणि त्याचा जन्म अशा प्रकाराने झाला. तर ही गोष्ट कमल जोशी नावाच्या आहेत माझी मैत्रीण, त्यांनी लिहिलेली बरं का. धन्यवाद.